चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यातील चिमूर शहर, नेरी, मसाळ आणि खडसंगी भागामध्ये गारपीटीमुळे चणा आणि गहू पिकाचं नुकसान। अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यात सलग 2 दिवस गारपीट, रब्बी पिकांसह भाजीपाला, फळबागांचं मोठं नुकसान। नागपूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पुन्हा गारपीट, अरोली, कोदामेंढी इथं गारपीट, गहू, हरभरा पिकांचं नुकसान। वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये गारपीट, मोठमोठ्या गारा पडत असल्यानं शेतकरी संकटात, हरभरा, गहू, तूर आणि कपाशी पिकं धोक्यात। नांदेडच्या हिमायतनगर शहर परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस, शेती पिकांचं मोठं नुकसान। नुकसानाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या, शेतकऱ्यांची मागणी। यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील अनेक गावात वादळी वाऱ्यासह गारपीट, रब्बी हंगामातील काढणीला आलेले गहू, हरभरा, तूर आणि ज्वारी पिकांचं मोठं नुकसान। गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही, एनडीआरएफच्या निकषांच्या धर्तीवर गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली जाईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शेतकऱ्यांना दिलासा। गारपीट आणि अवकाळी पाऊस याबाबत यंत्रणांना अलर्ट देण्यात आलाय, तसंच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन। रेल्वे व्यवस्थापक आणि रेल्वे कामगार संघटनांमध्ये बैठक, मोटरमंच सिग्नल संबंधित चुकांसंदर्भातील कारवाईबाबत बैठकीत चर्चा, कठोर कारवाई न करण्याचं रेल्वे प्रशासनाचं बैठकीत आश्वासन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर, सिटी पार्क, योगीधाम, आचार्य अत्रे नाट्यगृह, अग्निशमन दलाच्या केंद्राचं मुख्यमंत्री शिंदे उद्घाटन करणार। जरांगेंच्या उपोषणाचा 3रा दिवस, तपासणीसाठी नकार, डॉक्टरांचं पथक आल्या पावली माघारी। जालन्यामध्ये हरिभाऊ राठोड यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली, जरांगेंच्या मागण्यांबाबत सरकारनं 2-3 दिवसात निर्णय घ्यावा, राठोड यांचं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांसह राज्यातील मंत्री मराठा समाजाची फसवणूक करतात, मनोज जरांगेंनी राजकारणात यावं तरच त्यांनी केलेल्या मेहनतीचं फलित होईल, येवल्यामध्ये बोलताना हरिभाऊ राठोड यांचं वक्तव्य। सुनील प्रभू विरुद्ध एकनाथ शिंदे याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, सुनील प्रभूंच्या 39 आमदारांविरोधी याचिकेनुसार आज सुनावणी होणार। 15 ते 17 फेब्रुवारी दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात नवीन कायदा येणार, छगन भुजबळांची माहिती, तर अजित पवारांना मुख्यमंत्री करणं हे आपलं स्वप्न, त्यासाठी अल्पसंख्याकांनाही सोबत घेऊन जावं लागेल, भुजबळांचं वक्तव्य। अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचं मिशन आपण हाती घेतलंय, 2024 मध्ये आपल्याला अजित पवारांना मुख्यमंत्री करायचंय, राष्ट्रवादी युवा मेळाव्यात धनंजय मुंडेंचं वक्तव्य। अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं स्वप्न आहे असं म्हणणाऱ्यांचे अजित पवारांनी कान टोचले, मुख्यमंत्री करण्याआधी संघटना मजबूत करा, अजित पवारांचं आवाहन। राज्याच्या विकासासाठी पक्ष सोडला म्हणणाऱ्यांच्या दाव्यामध्ये तथ्य नाही, जनतेची सहानुभूती आणि संमती तुम्हाला नक्कीच मिळेल, शरद पवारांचा अजित पवारांना टोला। आपण निवडणुकीत उभे राहणार नाही आणि हे कोणतेही भावनिक आवाहन नाही, शरद पवारांचा अजित पवारांवर पलटवार। निवडणूक आयोगाचा निकाल आश्चर्यकारक, ज्यानं पक्ष स्थापन केला त्याच्या हातून पक्ष काढून घेतला, याआधी देशात असं झालं नव्हतं, निवडणूक आयोगाच्या निर्णयावर शरद पवार यांची प्रतिक्रिया। ओबीसी नेत्यांकडून राजकीय पक्ष काढण्याची घोषणा, या ओबीसी संघटनेचं नेतृत्व छगन भुजबळांनी करावं, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा भुजबळांना सल्ला। आजचे राज्यकर्ते झुंडशाहीच्या मार्गावर, झुंडशाही लोकांना पटणारी नाही, निखिल बागळेंच्या हल्ल्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया। सलग 7व्या दिवशी संजय राऊतांकडून मुख्यमंत्र्यांचा गुन्हेगारासोबतचा फोटो ट्विट, गुंडांनी गुंडांसाठी चालवलेलं राज्य म्हणत राऊतांचा टोला। राज्यात होणाऱ्या गोळीबार आणि हल्ल्यांमुळे गुंडराज सुरू, यावर उपाययोजना करणं ही सरकारची जबाबदारी, म्हणून गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी, सुप्रिया सुळेंचं म्हणणं। सरकारला वाटतं दडपशाही करून सगळे प्रश्न सुटतात, मात्र याच दडपशाही विरोधात लढणार, पत्रकार निखिल बागळेंवर झालेल्या हल्ल्यावरती सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। गुन्हेगारांवर सरकारचा वचक राहिलेला नाही, वेळीच ताबा ठेवला नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचं वक्तव्य, तर गृहमंत्री अपयशी आहेत हे आत्ताच बोलणं ठीक नाही, शिंदेंची प्रतिक्रिया।
शिवसेनेचं दुकान बंद करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे मांडीला मांडी लावून बसले. मुख्यमंत्र्यांची ठाकरेंवर जोरदार टीका. तर राज्याचे माजी गृहमंत्री जेलमध्ये गेले तेव्हा राष्ट्रपती राजवटीची आठवण आली नाही का? शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा. गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यातून नक्षलवाद आम्ही संपवला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूमिपूजनावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. उद्धव ठाकरे लहान मुलांसारखे रडतात. चोरी करायला बाळासाहेब ठाकरे वस्तू होते का? मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रामटेकगड मंदिरामध्ये जाऊन प्रभू रामांचं दर्शन घेतलं. लवकरच अयोध्येला जाणार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर. गंगापूर, वैजापूर, कन्नडमध्ये उद्धव ठाकरेंच्या सभा. आतापर्यंत शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांनी आमदार फोडले, मात्र संपूर्ण पक्ष संपवण्याचा कोणी प्रयत्न केला नाही. उद्धव ठाकरेंचा भाजपसह शिंदेंवरही हल्लाबोल. मोदींना हवं त्यांना भारतरत्न देतायत. आधी विरोध केला, मात्र आता बिहारमध्ये मतं मिळावीत म्हणून कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न जाहीर केला. उद्धव ठाकरेंचा मोदींवरही निशाणा. खुर्च्या भरणार की नाही ही धाकधूक होती, पण नंतर आठवला हा मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम नाही. आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला. तर कोस्टल रोड हा उद्धव ठाकरेंचा प्रकल्प, तो पूर्ण होणार ही ठाकरेंची गॅरंटी. आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. ज्यांना भारतरत्न दिलंय ते राजकारणासाठी नाही तर त्यांचं योगदान पाहून दिलंय. बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्यावं ही आमचीही मागणी. दीपक केसरकरांचं वक्तव्य. बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांच्या होर्डिंग्सवर झालेल्या शाईफेकीचा आमदार अमोल मिटकरींकडून निषेध. शाईफेक करणाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, मिटकरींचा इशारा. एकमेकांचे पाय खेचणं बंद करा. खेकड्याच्या वृत्तीचं काम करू नका. अडचणी येणार पण काळजी करू नका. हारी हुई बाजी हम पलट कर रहेंगे. राष्ट्रवादी युवा महामेळाव्यामध्ये भुजबळांचं वक्तव्य. शरद पवारांसोबत असलेल्या लोकांनी पुनर्विचार करावा. राष्ट्रवादीच्या मेळाव्यात मंत्री भुजबळांचं वक्तव्य. सरकारला जनतेची सेवा करायला वेळ नाही. सरकार पक्ष बदलण्यात व्यस्त. राज्यातील वाढत्या गुन्हेगारीनंतर काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांचा सरकारवर हल्लाबोल. नरेंद्र मोदींसारखा अशिक्षित माणूस पंतप्रधान म्हणून निवडून दिला हे दुर्दैव. सोलापूरमध्ये आयोजित निर्भय बनो कार्यक्रमात असीम सरोदेंचं वक्तव्य. तर मोदींच्या अहंकारामुळे एक दिवस भाजप संपेल, सरोदेंची टीका. आम्हाला बैठकीपासून वंचित का ठेवलं? काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवर वंचितचा सवाल. गोंदियामध्ये प्रफुल्ल पटेल यांचे वडील मनोहरभाई पटेल यांचा 178वा जयंती सोहळा. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांची जवळीक साधण्याचे प्रयत्न खूप आधीपासून सुरू. प्रफुल्ल पटेलांच्या वक्तव्यामुळे संभ्रम. एखाद्या गोष्टीची आवड असल्यास आणि निर्धार केल्यास वय ही फक्त एक संख्या राहते. हरियाणातल्या 107 वर्षीय ॲथलीट रमाबाई प्रफुल्ल पटेल यांच्याकडून कौतुक. वय ही फक्त एक संख्या आहे, हेच पवार साहेबांच्या बाबतीत आम्ही वारंवार सांगतोय, पण तेव्हा ते पटलं नाही. आता इतरांच्या बाबतीत आणि उशिरा आलेलं शहाणपण कसं पटेल? रोहित पवारांचा प्रफुल्ल पटेलांना सवाल. शरद पवार हे रमाबाईंपेक्षा 23 वर्षांनी लहान आहेत, तरीही त्यांनी निवृत्ती घेऊन घरी बसावं अशी तुमची इच्छा होती. तुमचं ट्विट तुमच्या कृतीशी विरोधाभासी आहे. जितेंद्र आव्हाडांची पटेलांवर टीका. बीडमध्ये धनगर समाजाच्या मेळाव्यामध्ये इशारा. मेळाव्यामध्ये मंत्री तानाजी सावंतांच्या बॅनरवरून 2 गटात वाद. स्टेजवरून बॅनर काढल्यावर वाद निवळला.
बीडमध्ये मुस्लिमांकडून सुषमा अंधारे यांच्या सभेत गोंधळ. अजान सुरू असताना डीजे वाजवल्यानं सभेच्या ठिकाणचे बॅनर्स काढून स्टेजची तोडफोड. अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस या दोघांचीही कोणीतरी हत्या केली असावी. या प्रकरणाची सखोल चौकशी करा, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंची मागणी. लोकसभेसाठी पैलवान तयार. राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांचं खासदार ओमराजे निंबाळकर यांना खुलं आव्हान. लोणावळ्यामध्ये 16 आणि 17 फेब्रुवारीला काँग्रेसचं राज्यस्तरीय शिबिर. तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार. तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे शिबिराचं ऑनलाईन उद्घाटन करणार. राष्ट्रवादीच्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार प्रमुख म्हणून धनंजय मुंडेंची नियुक्ती. खासदार सुनील तटकरे यांची घोषणा. निखिल वागळे यांनी व्यक्तिशः नाव घेणं टाळायला हवं होतं. वागळेंच्या मताशी सहमत नाही. निर्भय बनोचे प्रमुख विश्वंभर चौधरी आणि असीम सरोदे यांचं मत. निखिल वागळेंना संरक्षण देणाऱ्या तरुणींनी घेतली शरद पवारांची भेट. यावेळी शरद पवारांनी घडलेल्या घटनेची माहिती जाणून घेतली. नागपुरातील गोंड गोवारी समाजाचं आंदोलन मागे. मागच्या 17 दिवसांपासून आंदोलन सुरू होतं. GR मध्ये दुरुस्तीच्या निर्णयानंतर समाजाकडून आंदोलन मागे. बीडमध्ये धनगर आरक्षणाच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी इशारा मिळावा. 17 फेब्रुवारीला चौंडी इथून मुंबईच्या आझाद मैदानावर जाण्याचा निर्णय. यवतमाळच्या वणी शहरामध्ये ओबीसींचा एल्गार मोर्चा. जातनिहाय जनगणना करण्याची मागणी. नाशिकमध्ये नितेश राणेंच्या नेतृत्वात हिंदू जनआक्रोश मोर्चा. वक्फ बोर्ड रद्द झालंच पाहिजे. दहशतवाद्यांना पोचणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे अशा अनेक मागण्यांसाठी मोर्चा. मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी. अहमदनगरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का. राजेंद्र नागवडे आणि अनुराधा नागवडे यांचा काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा. नागवडे दाम्पत्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश. राज्यसभा निवडणुकीमध्ये चुरस वाढण्याची शक्यता. राज्यसभा निवडणुकीसाठी ठाकरे गट उमेदवार देण्याच्या तयारीत. अनिल देसाईंच्या खासदारकीचा कार्यकाळ संपल्यानं उमेदवारीचा विचार. अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर आमच्यावर खोटे आरोप केले. आपल्या कुटुंबाची बदनामी तात्काळ थांबवा. विनोद घोसाळकर यांचं आवाहन. भाजपा आमदार गणपत गायकवाड यांचा ड्रायव्हर रणजित यादवला ठाणे पोलिसांकडून अहमदनगरमधून अटक. गोळीबार प्रकरणामध्ये अटक केलेल्या आरोपींची संख्या 5 वर. तर गणपत गायकवाडांचा मुलगा वैभव गायकवाड अद्यापही फरार. भंडाऱ्यामध्ये कारच्या धडकेत कल्पना हाडगे या महिलेचा मृत्यू. संतप्त नागरिकांनी कार पेटवली. हिंगोलीच्या गणेशवाडी शिवारात अनैतिक संबंधातून दिव्यांग व्यक्तीची हत्या. डोक्यामध्ये दगड घालून हत्या केल्याचं समोर. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. भारतीय जवान देशाचं रक्षण करत असताना कोणत्याही तापमानात वावरतात याचा उदयनराजे भोसलेंकडून आढावा. साताऱ्यातील अजित सदाशिव बागल या जवानाशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला. सीएनजी घेऊन जाणाऱ्या हरियाणा सिटी गॅसच्या टँकरमधून सीएनजी गॅसची गळती. नागपूरच्या कळमना फ्लायओव्हरवरची घटना. कोणतीही जीवितहानी यात नाही. नामांकित कंपनीचे खाद्यपदार्थ आणि शीतपेयांवरच्या माहितीचे लेबल बदलवून विक्री केली जात असल्याचा प्रकार उघड. नवी मुंबईच्या तुर्भे औद्योगिक वसाहतीमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई. जवळपास 25 लाख किमतीची उत्पादनं सील. मुंबईच्या घाटकोपरमधील लोहमार्ग वसाहतीत पोलीस कुटुंबियांची निदर्शनं. वसाहतीचं पुनर्निर्माण करा. लोहमार्ग पोलिसांना अल्पदरामध्ये हक्काची घरं द्या. पोलिसांच्या कुटुंबियांची मागणी. गिरीश महाजन कुस्तीच्या दंगलीमध्ये दिसले. पंचाच्या भूमिकेनं महाजन चर्चेचा विषय बनले. सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यामध्ये अनेक तरुण कार्यकर्त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेमध्ये प्रवेश. संपर्क अध्यक्ष कौस्तुभ वाडेकर यांच्या माध्यमातून पक्षप्रवेश. गजानन राणे आणि संदीप दळवींची उपस्थिती. अमरावतीमध्ये जीएसटी विभागाच्या वतीनं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांचा सत्कार. 123 अनाथ मुलांना शंकरबाबांनी स्वतःची ओळख दिली. छत्रपती संभाजीनगरमध्ये 19वे राज्यस्तरीय तलाठी अधिवेशन. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या हस्ते उद्घाटन. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे शहरतर्फे महिला बचत गट पुरस्कार व सन्मान सोहळ्याचं आयोजन. शर्मिला ठाकरेंच्या हस्ते 8 सर्वोत्कृष्ट महिला बचत गटांचा सन्मान.
वर्ध्यामध्ये बांधकाम कामगारांना किचन सेटचं वाटप पारदर्शक व्यवहारासाठी थेट कामगारांच्या खात्यावर लाभ देण्याचे निर्देश असताना डीबीटी तत्वालाच बाजूला सारलं जात असल्याचा आरोप. तर डीबीटी प्रणालीनं खात्यावर लाभ द्या, कामगारांची मागणी. उत्कृष्ट पत्रकार म्हणून एबीपी माझाचे भंडारा जिल्हा प्रतिनिधी प्रशांत देसाईंचा सत्कार. प्रफुल्ल पटेल यांच्या वडिलांच्या 118व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते सत्कार. मुंबई महापालिकेच्या राखीव निधीच्या वापरामध्ये वाढ. सागरी किनारा मार्ग, वर्सोवा दहिसर जोड रस्ता, गोरेगाव मुलुंड जोड रस्ता, सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्पांसाठी राखीव निधी काढण्यात येणार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं स्वराज्य सप्ताह साजरा केला जाणार. 12 फेब्रुवारीपासून या सप्ताहाचा शुभारंभ. यावेळी शिवगायन आणि ऐतिहासिक पोवाडे यांचं आयोजन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.